6व्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय मॅचच्या दिशेने जाणार आहोत। प्रथमतः गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल। अर्थातच छाछा पाठीमागे कित्येक वर्षाचा अनुभव आहे आणि ज्याने कित्येक काळ टेनिस बॉल लेदर बॉल क्रिकेट खेळलाय दिनेश साळुंके। समोर आपण फलंदाज पाहिला तर अक्षय आणि आदित्य ही सोडी मैदानाच्या आतमध्ये धावली टीम कडून आपल्याला पाहायला मिळते। नॉन स्ट्राईकला पाहतोय आदित्य। शाने पश्चिम सावली क्रिकेटमध्ये अतिशय चांगला खेळ अद्याप बहरताना पाहायला मिळाला। पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय। या ठिकाणी अप्रतिम फटका आहे, चांगला फटका आहे। तिथे मात्र चेंडू निघून चाललाय सीमारेषेकडे। एक धाव मात्र आपण पाहतोय। दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे। 2 धावेने श्री गणेशा जरूर चाललाय। आपण जर पाहिलं तर धावली टीमचं अगदी खातं खोललं गेलंय। त्याचबरोबर तेटली संघाचे संघनायक आपणास विनंती आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपला देखील या ठिकाणी सन्मान करणार आहोत। संघाचे संघनायक तेटली शिवाची वाडी संघनायक आपण व्यासपीठावरती यावं। आयोजक कमिटीच्या वतीने आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। मौजे शेमडी टीमचे संघनायक देखील आपण या आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत। दिनेश साळुंके गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसरा चेंडू टाकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी हाफ ट्रॅकर होता, थोडासा हलक्या हाताने खेळून काढला। तिथे मात्र आपण पाहतोय 30 यार्ड सर्कल मधून चेंडू बाहेर निघून चाललाय। तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि पाहता पाहता एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते। पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा आयोजित आपण पाहतोय AMCC चषक 2025 चा हा थरार आपण पाहतोय। कौतुक केलं जाईल की AMCC संघाचं ग्रामस्थांचं या ठिकाणी आपण कौतुक करूया। आज 300 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेत आणि आयोजन अगदी अप्रतिम पाहायला मिळते। नितीन दादा सुर्वे त्यांचे सर्व साथीदार सवंगडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। आदित्यचा चांगला फटका आहे। चेंडू काही काळ हवेमध्ये कॅच होणार का? कॅच विन द मॅच म्हणलं जातं, पकडला जातोय कॅच। फलंदाज आदित्य मात्र माघारी परततोय। काय जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पहा। सो बॅट्समन आपण पाहतोय ना ज्याने अक्षरशः या पश्चिम सावली क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्या नावाचा डंका फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता। आज झिरोचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय। तसेच मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच चंद्रकांत कदम यांना आपण देणार आहोत। मी विनंती करेन सतीश दादा यांच्या माध्यमातून आपण मागील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय। चंद्रकांत कदम आपलातून फलंदाजी गोलंदाजी आणि याच सुरावर या सामनावीराचा पुरस्कार पटकावताना आपल्याला पाहायला मिळतोय। दिनेशचं कौतुक केलं जाईल। त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि आदित्यला मात्र या ठिकाणी माघारी पाठवलंय। नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे। बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी तुम्ही जर कॅच पकडलात ना तर अझहर भाई यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येणार आहे। ऐवा कॅच तुम्ही पकडा मैदानाच्या बाहेर। प्रेक्षकांसाठी मोठी संधी आहे स्पर्धेच्या माध्यमातून। या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अगदी फलंदाजाला बीट करून पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवलाय। डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते। तसेच या स्पर्धेतील आपण जर पाहिलं तर बक्षीस अगदी चांगले आपल्याला पाहायला मिळते। उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांच्यासाठी फटका चांगला समोरच्या दिशेला खेळला आहे। वैभव त्या ठिकाणी आहे, कोणतीही चुकी नाही करणार आणि एकदा मात्र कंप्लीट झाली आहे। उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर यांच्यासाठी द मॅन कंपनी कंपनी यांच्याकडून परफ्यूम सेट आणि सातारा कंदी पेढे स्पेशल सातारा कंदी पेढे या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी सर्व खेळाडूंचं गोड तोंड करण्यासाठी अगदी या ठिकाणी आपण पाहतोय।
फटका चांगला आहे या ठिकाणी प्रॉपर फटका चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार षटकार 6 धावांसाठी अगदी फटका चांगला आहे बॅटिंग मधून एक पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय क्षमता होती अपेक्षा होती संघाला थोडस अडचणीत आला होता आदित्य माघारी परतला होता परंतु तिथे मात्र आपण जर पाहिलं ना तर या ठिकाणी अक्षयच्या बॅट मधून एक लाजवाब फटका पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण जर पाहिला तर एक महत्वपूर्ण षटकार पाहायला मिळतोय षटक क्रमांक जर पाहिला तर पहिलं संपलंय पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद 10 धावा तसेच मालिकावीरसाठी आपण जर पाहिलं तर सन्माननीय आदरणीय सांबरवाडी गावचे सुपुत्र विनोद दादा भनगे किरण दादा यांच्याकडून अगदी विराज स्पोर्टचे सर्व आहेत त्यांच्याकडून आकर्षक बॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे चांगलं आयोजन आहे ना या आयोजनाबद्दल सांगायचं म्हटलं तर अगदी बक्षीस आपल्याला प्रत्येक लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतील चमचमत्या ट्रॉफ्या आपल्या समोर अगदी पाहायला मिळत आहेत आणि आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर या चमचमच्या ट्रॉफ्यांवरती नाव कोरण्यासाठी या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 16 संघांचा सहभाग झालाय यातून 2 संघांचं नक्की स्वप्न पूर्ण होईल परंतु कोणते संघ हे 2 असतील हे संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील सुरुवात चांगली झाली या स्पर्धेची आणि उत्कंठा आहे प्रत्येक संघाला चांगला खेळ करण्याची जाऊया मॅचच्या दिशेने प्रथम षटक संपत असताना आपण जर पाहिलं तर दिनेशनं हाताळलं दिनेशच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 10 धावा एक गडी महत्वपूर्ण आदित्यला माघारी पाठवलंय नवीन गोलंदाज फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दीपक साळुंके समोर आपण पाहतोय फलंदाज अगदी तेजेश पाहायला मिळेल हाफ ट्रॅकर चेंडूचा थोडासा हलक्यात आणि खेळून काढलाय 38 सर्कल मध्ये संजय साळुंके चेंडू पर्यंत धावतायत बघता बघता दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी डोळ्यांची नजर अगदी तीक्ष्ण आहे आणि पाहिला की बाउंड्री लाईन वरून संजय साळुंके धावतायत तोपर्यंत 2 धावा चपळायच्या गतीने चोरडी धाव या ठिकाणी पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकेरी दुहेरी धाव येणं खूप महत्वाचं आहे अगदी ग्राउंड जर पाहिलं तर सर्कल ग्राउंड आहे या क्रीडांगणावरती जर पाहिलं ना तर खूप सारी धावांची धावाधाव तुम्हाला करावी लागणार आहे इथे मात्र फटका चांगला आहे चेंडू हवेमध्ये आहे काही काळ क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील कॅच इथे मात्र सुटली आहे आणि फलंदाज सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल संधी होती संधी मात्र नमवली आहे संघनायक म्हणून आपण पाहतो ज्यांच्याकडे अपेक्षा आहे संघाचा तारणहर्ता आपण ज्याला म्हणतो तो या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर पांडुरंग साळुंके यांच्याकडून चुकी आपल्याला पाहायला मिळते पांडुरंगने चुकी केली आहे परंतु या चुकीचा भूर्दंड येणाऱ्या पुढच्या चेंडूंवरती पुढच्या षटकामध्ये कशा पद्धतीने पाहायला मिळेल बघता बघता पाहायला तर हा फटका चाबूक फटका पाहायला मिळतोय बघा एक चिवदार मिळालं त्याचं प्रत्युत्तर षटकारामध्ये पाहायला मिळालं म्हणजे एखादा झेल किती इम्पॉर्टंट असतो मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा झेल जर टिपला असता तर या चेंडूवरती षटकार तुम्हाला पाहायला मिळाला नसता परंतु याच झेलचा फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर तेजसच्या बॅट मधून एक लाजवाब फटका 6 धावांसाठी पाहायला मिळतोय सुरुवात अगदी चांगली झाली आहे दोन्ही टीम कडून आपण पाहतोय इथे देखील फटका अप्रतिम चेंडू हवेमध्ये आहे इथे काय घडतंय क्षेत्ररक्षक झेल टिपतोय फलंदाजाचा खेळ मात्र कंप्लीट झालाय आता मात्र चुकी केली नाहीये का मला संघनायक म्हटलं जातं एक चुकी झाली आहे दुसरी चुकी मात्र या ठिकाणी घेतली नाहीये केली नाहीये आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय पहिलं षटक दिनेशने हाताळत 10 धावा खर्च केल्या गेल्या त्यानंतर दीपकने हाताळत असताना या षटकात अजूनही काही चेंडू शिल्लक असताना आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या मात्र 10 धावा एक गडी त्याने देखील मिळवलाय परंतु इथून पुढे असूनही या षटकातले चेंडू शिल्लक आहेत कशा पद्धतीने दीपक सांगतील कान मंत्र दिला जातोय परंतु हा कान मंत्र कुठपर्यंत यशस्वी ठरेल याच्याकडे देखील पाहावं लागेल नवीन बॅटर आपण पाहतोय नवीन फलंदाज आलाय रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ते मात्र पहा अगदी हलक्यात आणि ऑफसाइडला खेळून काढलाय तिथे मात्र पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे आता मात्र दोन्ही फलंदाज आपण जर पाहिलं तर एका दिशेला रोहन आणि दुसऱ्या दिशेला आपण जर पाहिलं तर अक्षय पाहायला मिळतील अक्षयच्या बॅटीमधून देखील एक षटकार जरूर आलाय परंतु ओपनर फलंदाज आहेत आणि त्याच्याकडे देखील क्षमता आहे अपेक्षा आहे संघाची
कशा पद्धतीने फलंदाजी करेल अक्षय. आपल्या टीमसाठी दीपक निघालाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. आपण पाहतोय थोडासा व्यत्यय आलाय, पंच सांगताय डेड बॉल आहे तिथे. मात्र आपण जर पाहिलं तर दीपक देखील किशीस इथे मात्र कमी नाही आहे. संघासाठी आपल्या चांगली गोलंदाजी. इथे मात्र चांगला फटका आहे, समोरच्या दिशेला खेळ आहे. संजय आहे, कोणती चुकी करणार नाहीये. कॅच विन द मॅच म्हटलं जातं. पकडो कॅच जितो मॅच, आणि पकडलं जातंय. इथे मात्र झेल आणि अक्षयचा देखील या ठिकाणी संपला जातोय खेळ. एमसीसी चषक 2025 मध्ये आपण पाहतोय शेंबडी विपक्ष आपण जर पाहिलं तर धावले यांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचे मान्यवाळे देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळेल. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी देखील आपल्याला पाहायला मिळतील. अगदी स्पर्धा अगदी अप्रतिम पाहायला मिळते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर अगदी खूप चांगलं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालंय. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा लेखाजोखा देखील आमच्या व्यासपीठावरून सकाळच्या सत्रामध्ये आमचे गुरुवर्य सन्माननीय आदरणीय निलेशजी मर्डेकर सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. छाननी देखील या स्पर्धेसाठी 4 चांद लावले, सकाळच्या सत्रामध्ये हजेरी लावली. या स्पर्धेची उंची वाढवण्याचं काम देखील या समालोचकांच्या माध्यमातून केलं जाते. आज प्रदीप सर असतील, त्याचबरोबर आज जर पाहिलं तर प्रमुख पाहुण्यांची देखील तेवढीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सुनील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अप्रतिम, एक्सलेंट डिलिव्हरी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू निघून चाललाय. एसटी रक्षक अक्षय साळुंगेच्या गुलदस्तानामध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू डॉट आला. इथून पुढचे 5 चेंडू काय सांगून जातील. रोहन समोर आहे. रोहनला देखील इथे मात्र काहीतरी करावे लागेल. या 5 चेंडूंवरती इथे मात्र चांगला समोरच्या दिशेला फटका आहे. चांगला कॅच विन द मॅच. अप्रतिम कॅच, एक्सलेंट, परफेक्ट. अगदी चेंडूंपर्यंत जाऊन पोहोचले आणि स्वतःला झोकून दिलं आणि बॉल मात्र आपल्या हातामध्ये घेतला आणि फलंदाज बाद. दिनेशचं कौतुक केलं जाईल. आज जर पाहायला तर खूप काळ क्रिकेट त्यांनी देखील टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, लेदर बॉल क्रिकेट साठी झिजवलाय. आणि हा काळ सांगून जातोय की आज देखील मेहनत, चिकाटी आणि जिद्द काय आहे ते दाखवून मैदानाच्या आतमध्ये देत असताना दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की आज जर पाहिलं तर खूप सारे नवीन चेहरे प्रत्येक टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते मात्र बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, झेल मात्र टिपलाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. सुनीलचं कौतुक केलं जाईल. 2 विकेट्स मात्र प्राप्त केलेत आणि या स्पर्धेतील आपण जर पाहिला तर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती सुनील साळुंगे आपल्याला पाहायला मिळतील. चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय विकेटची हॅट्रिक पूर्ण होईल का या मॅच मध्ये. अगदी 3 चेंडू या षटकामधले टाकून झालेत आणि 3 चेंडूंमध्ये पाहिला तर एकही धाव अद्याप दिलेली नाहीये. म्हणजे किती महत्वपूर्ण षटक आहे. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये खूप साऱ्या धावा जमा करायच्या असतात, परंतु इथे मात्र आपल्याला पडझड पाहायला मिळते. सावरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन बॅटर दाखल झालाय, तो मात्र विवेक. हा देखील एक शांत संयमी खेळाडू आहे आपल्या संघासाठी. आज पाहूयात विकेट तर एका दिशेने जाताना पाहायला मिळते. आता मात्र इथे काय घडतंय. इथे मात्र चांगला फटका आहे, परंतु इथे काय घडतंय. एक धाव मात्र पूर्ण झाली आहे. दुसरी धाव एकच धाव घेत होते, परंतु इथे मात्र रनआउटची संधी पाहायला मिळते. तीन विकेट्स मात्र मिळवल्यात, परंतु सर पाहायला गेलं ना तर विवेकला देखील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवलंय. बघा शेवटचे षटक सर म्हटलं ना तर सुनीलचं अगदी अप्रतिम आणि निर्णायक षटक आपण म्हणू शकाल. कारण की पहिल्या 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या होत्या, त्या मात्र 21 धावा. त्यानंतर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय. इथे मात्र सुनील याने धावा एकही दिली नाहीये. महत्वपूर्ण 3 विकेट्स मिळवल्यात आणि 4 चेंडू डॉट. या स्पर्धेतील मिडन षटक पाहायला मिळेल का.
इथे मात्र फटका चांगला आहे, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू निघून जाईल का? सीमा रेषे पार, फरार, मिळतील 6 षटकार. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. हम भी किसी से कम नाही. आल्या आल्या दमखम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर योगेशच्या बॅट मधून एक पॉवरफुल ताबडतोब लाजबाब षटकार पाहायला मिळतोय. उदयच्या बॅट मधून, सॉरी क्षमा असावी, उदयच्या बॅट मधून आपण पाहतोय एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय. 6 धावांची भर टीमच्या खात्यामध्ये अकाउंट मध्ये जमा केली जाईल. धावसंख्या झाली आहे 27. आता मात्र चांगला चेंडू आहे. इथे मात्र पहा एक धाव पाहायला मिळेल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? परंतु एक धाव मात्र इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि नो चेंडू पंचांचा इशारा येतोय. अच्छाच या स्पर्धेमध्ये पहिला नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहा एक नशिबाची संधी प्राप्त झाली आहे. असून या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. 1+ नो म्हणजे 1 धावा मिळतील. त्या 2 धावफलकावरती धावा झाल्यात 29 धावा. या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा ब्लास्ट आला ना तर मोठा धावसंख्या नक्कीच उभारू शकेल धावली टीम. परंतु काय घडेल? सुनील निघालाय. उलटा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह फटकावता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. इथे मात्र स्टँड वरती देखील टाकलाय. परंतु इथे मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 29 धावा. 30 धावांचं टार्गेट उभं केलंय ते मात्र या ठिकाणी आपण पाहतोय शेंबडी संघासमोर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जाधवमरी विपक्ष कोळघर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस का बॉस मध्ये या. ज्या ठिकाणी नेक्स्ट मॅच आपल्या आयोजकांचा कॉल आहे. जाधवमरी टीमचे संघनायक आणि कोळघर टीमचे संघनायक आपण या. नेक्स्ट मॅचचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आपण या. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत कासाई महाकाली क्रिकेट क्लब कास ग्रामस्थ मंडळ कास यांच्या माध्यमातून KMCC चषक 2025 हा थरार पहिलं वर्ष आहे. या पहिल्या वर्षामध्ये जर पाहिलं ना अगदी अप्रतिम नियोजन आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही टीमचे संघनायक कोळघर आणि जाधवमरी आपण विलंब लावू नका. स्पर्धेला जर पाहायला गेलं तर पहिलाच वेळ झालाय. दोन्ही संघ शैलेश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. कोळघर संघाचे संघनायक चला आपण देखील या. टॉस साठी या. टॉस साठी आपण जाऊया. टॉस का बॉस मध्ये जिथे 22 गावचा बुलंद आवाज पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचा एक गोड सुमधुर आवाज प्रदीपजी साळुंके सरांना आपण कॉम्बॉक्स मध्ये पाहू शकाल. टॉस का बॉस साठी थँक्यू सो मच निवृत्ती शिंदे सर. टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला आहे कोरगळ तर दुसऱ्या बाजूला जाधवमरी. दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. अगदी स्पर्धा खूप चांगली पाहायला मिळते. अगदी पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत ग्रामस्थ मंडळ कास आणि श्री कासाई महाकाली क्रिकेट क्लब कास यांच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य स्पर्धेचं आयोजन. विनंती करतो वसंतदादा किर्दत आपण देखील या. आपले शुभ असते. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहायला मिळेल. प्रत्येकाचं स्वप्न असतं मॅच जिंकायचं, फायनलपर्यंत प्रवेश करायचं. परंतु जो स्ट्रगल करतो आणि क्रिकेटमध्ये जो मेहनत करतो तो नक्कीच फायनलपर्यंत प्रवेश करतो. कोणाचा या ठिकाणी प्रवास थांबेल, कोणाचा प्रवास या पुढे जाईल यासाठीची लढत पाहायला मिळेल. वसंतदादा किर्दत यांच्या शुभ असते आपण टॉस करत आहोत. येस कॉल कोण करतायत? येस कोरगल टीमचे कॅप्टन आहेत कमलेश शिंदे कॉल करतील. छापा कॉल केलाय, काटा आलाय. जर नाणेफेकीचा कॉल म्हटल्यानंतर बघा पहिली क्रिकेटमध्ये आपण कधी म्हणतो टॉस जिंकला म्हणजे मॅच जिंकली, परंतु असं नसतं. टॉस जिंकल्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. काय निर्णय असेल? आम्ही चेस करू, क्षेत्ररक्षण घेऊ पहिला. नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारला आहे. अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण टॉस जिंकला होता मला वाटतं. क्षेत्ररक्षण आपल्या वाटेला आलं होतं त्यावेळेस चांगला परफॉर्मन्स केला. समोर यावेळेस कोरगल टीम आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच 30 ते 35 धावांच्या आतमध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे.
बघा स्पर्धा आपण पाहतोय KMCC चषक 2025 कास्ट टीमचं संपूर्ण मेहनत आहे आणि पर्व क्रमांक पहिलं आहे. या पर्वाविषयी आणि या आयोजनाविषयी काय सांगाल? खूप छान नियोजन, एवढं 360 ग्राउंड अवेलेबल करून भेटलं आहे आणि एवढे मोठे नियोजन, 2 यूट्यूबचे कॅमेरेज वगैरे. नितीन दादा आणि टीमचं हार्दिक अभिनंदन, म्हणजे त्यांनी खूप मोठं नियोजन केलं आहे. नक्कीच हे होते जाधव टीमचे कॅप्टन शैलेश दादा जाधव. योगेश आहेत कोरगल टीमचे कॅप्टन. टॉस जरी आपण हरला असला तरी आपल्या वाटेला आलं प्रथम बॅटिंग. जाधव सोबत लढायचं आहे. किती धावांचं टार्गेट सेट कराल? कमीत कमी आम्ही 55 ते 50 रनांचं टार्गेट देऊ त्यांना. नक्कीच या सीझनमध्ये आपण विचार केला तर 2024-25 कोरगल टीम मागील वर्षीच इन्फॉर्म होती, चांगले परफॉर्मन्स दाखवत होता. यावेळेस टीम थोडीशी बॅकफुटला आले. आज स्वप्न पाहिलं आहे का फायनल मारायचं? आज भरपूर चेंजेस केले आहेत, फायनल मारणार आहात. येस नक्कीच. खूप खूप शुभेच्छा. खूप चांगली मॅच पाहायला मध्ये रंगतदार सामना येईल. अगदी आपण स्पर्धा पाहत आहोत KMCC चषक 2025चा हा थरार. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, त्या ठिकाणी जोडले जातील व्हाईस ऑफ टेनिस क्रिकेट 22 गावचा बुलंद आवाज निवृत्ती शिंदे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. हे होते प्रदीप साळुंके सर. टॉस जिंकलाय जाधवपुरी टीमने, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिला चेंडू आदित्य यांचा. समोर फलंदाज जर पाहिलं तर अक्षय, मॅन फ्रॉम शिमडी. टीमचा हा हुकमी एक्का, बकासूर म्हणून त्यांना देखील पाहिलं जातं. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय राजेश पाहायला मिळतील. दोन्ही ओपनर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यांच्या समोर गोलंदाजीसाठी आदित्य. फलंदाजीमध्ये काही करू शकला नाहीये, परंतु इथे मात्र गोलंदाजी टिचून टाकावी लागणार आहे. पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. हाफ ट्रॅकर चेंडू मात्र या ठिकाणी काय झालंय पाहूयात. 1 बाउन्स जाईल सीमा रेषे पार. पहिल्या चेंडूवरती अगदी पॉवरफुल इरादे स्पष्ट करणारा चौकार अक्षय याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावांचं टार्गेट आहे. ते 18 चेंडू आणि 30 धावा. छोटं आव्हान आहे, परंतु मॅच अगदी दोन्ही टीम मध्ये चांगली पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं वाईट चेंडू, त्यानंतर एक मोठा चौकार पाहायला मिळालाय. आदित्य देखील चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या टीमसाठी काय करेल? पहिलाच इथे मात्र ब्लॉकल क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय आणि क्रिकेट मधला सर्वात उत्कृष्ट चेंडू हा पाहायला जातो, मानला जातो. तो चेंडू या ठिकाणी गोलंदाज च्या भात्यातून आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम एक्सलेंट डिलिव्हरी पाहायला मिळाली. कौतुक केलं जाईल. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर मात्र एक अप्रतिम क्लास गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये आदित्यला आपण पाहतोय. हा देखील एक चांगला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पहा, दोन्ही चेंडू अगदी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले होते. इथे मात्र काय घडतंय? खराब क्षेत्ररक्षण. या खराब क्षेत्ररक्षकांचं दुसरं 2 धावांमध्ये पाहायला मिळतोय. आधीच धावसंख्या खूप कमी आहे आणि दुष्काळात 13वा महिना. इथे मात्र अजूनही एक धाव खर्च करताना आपल्याला टीम धावली पाहायला मिळते. अगदी या स्पर्धेचं लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्यांसहित दाखवलं जात आहे. जे प्रेक्षक वर्ग मॅच पाहतात त्यांचं देखील आपण KMCC चषक 2025 मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करूयात. आणि इथे मात्र रनआउटची संधी आहे. लेग बाईटच्या स्वरूपात आपण पाहतोय. एक धाव मात्र कंप्लीट आपल्याला पाहायला मिळते. संधी होती, संधी मात्र नमवली आहे. कारण की एक महत्वपूर्ण विकेट तुम्हाला जर मिळवायची असेल ना, त्याच्यासाठी तुम्हाला अथोनाट प्रयत्न करावे लागतात. आणि इथे मात्र प्रयत्न करत असताना थोडीशी चुकी करताना आपल्याला धावली टीम पाहायला मिळते. पहा, एक संधी तुम्हाला मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकते. संधीचं तुम्ही सोनं करा. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी ही येत असते. त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं, परंतु इथे मात्र ते नमवलंय. पाहूयात नेक्स्ट चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आदित्य. समोर फलंदाज जर पाहिला तर राजेश साळुंके आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चांगला चेंडू आहे. फलंदाज अगदी चांगला फटके करत असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला बेट करून चेंडू मात्र चाललाय सीमारेषेकडे. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धावा. पहा, मी म्हटलं होतं या ठिकाणी धावली टीमला पूर्ण प्रयत्न करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय धावली टीमचा विचार केला ना, तर प्रत्येक चेंडूवरती थोडीशी कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळते. या चुक्या तुम्हाला सुधाराव्या लागतील, कारण की एक चुकी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पुढच्या वेळेमध्ये खूप महागडी ठरू शकते.
दोन्ही टीम जर पाहिलं तर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मधील अगदी तुल्य बळ संघ म्हणून मानले जातात. दोन्ही संघ दरम्यान ही चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस इथे मात्र काय घडतंय, पंचांचा कॉल आहे, नो चेंडू. एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे, एकाच धावेवरती संपतंय आणि 2 धावा, नो +1 2 धावा घेतल्या जातील. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 या अंकावरती. छोटं टार्गेट आहे परंतु या टार्गेट चेस करत असताना धावसंख्या 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. टीम शेंबडी आपण पाहतोय, जे MDCC शेंबडी संघ आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज जर पाहायला तर अफलातून फलंदाजी करतायत. अक्षय त्यांच्या साथीला आपण पाहिलं तर राजेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या जोडीला मैदानाच्या बाहेर पाठवायचं असेल ना तर तुम्हाला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. इथे मात्र चांगला फटका आहे, कॅच विन द मॅच म्हणलं जातं. कॅच पकडलाय परंतु फ्री हिट आहे आणि आज खऱ्या अर्थानं या फ्री हिटच्या संधीवरती आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. नशिबाची साथ लाभली आहे ती मात्र शेंबडी टीमला आणि काही क्षण जर पाहायला तर आनंदाचा क्षण आपल्याला पाहायला मिळाला परंतु चेंडू होता फ्री हिट आणि तिथे मात्र सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अक्षय धावसंख्या झाली 1 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 13 या धावसंख्येवरती. दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल योगेश आलाय. या षटकामध्ये काय करायचं आहे तर जे MDC संघाला आपण जर पाहिलं शेंबडी संघाला इथे मात्र धावांची धाव करावी लागेल. तर धावली संघाला इथे मात्र या षटकामध्ये मॅच अगदी जिवंत ठेवायची असेल ना तर या षटकामध्ये खूप कमी धावा द्याव्या लागतील. हे स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती योगेश आलाय. योगेश हा कारनामा करेल का मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. योगेश आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण अगदी विखुरलं गेलंय. पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं ते मात्र आदित्य 12 धावा खर्च केल्या गेल्या, एकही विकेट मिळवला नाहीये. आता मात्र हे दुसरं षटक योगेशच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि योगेशला इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकाव्या लागतील, धावा खूप कमी द्याव्या लागतील. त्यावेळेला या मॅच मध्ये कुठेतरी रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम जर पाहिले तर अगदी चांगले संघ पाहिले जातात. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये दोन्ही संघांचा जर लेखाजोखा पाहिला तर दोन्ही संघ अगदी तुल्यबळ पाहतोय. फुल टॉस इथे मात्र पहा अगदी चांगला चेंडू होता परंतु इथे मात्र काय घडलंय अक्षयला काही समजलं नाहीये. स्वतःवरती कंट्रोल केलंय, सावरलंय, थांबलंय आणि एकही धाव घेतली नाहीये. योगेशचं देखील कौतुक केले जाईल. पहिला चेंडू डॉट आलाय. इथून पुढे कशा पद्धतीची फलंदाजी कशा पद्धतीची गोलंदाजी होणार दोन्ही टीमच्या अगदी मॅच मध्ये आपण पाहतोय. रंगतदार पाहायला मिळते. इथे मात्र चांगला फटका होता, पाठीमागे चेंडू निघून चालला. एक धाव मात्र घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत परंतु एखेरी दुहेरी धावा येत असताना धाव फलकावरती धावा चालल्यात. त्यात 14 धावा 15 धावा 15 धावा झाल्यात. दोन चेंडू या ठिकाणी कंप्लीट झालेत. अजूनही 4 चेंडू अप्रतिम टाकावे लागतील. फुलटॉस, लॉलीपॉप, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल हवाई मार्गाने पाठवलाय. हवाई मेल बकासूरच्या बॅट मधून एक लांब लचक KMCC चषक 2025 मध्ये षटकार पाहायला मिळतोय. एक खराब चेंडू आणि या खराब चेंडूवरती मोठं आक्रमण पाहायला मिळत आहे. का स्ट्राईक वरती थांबलाय स्वतः संघाची जबाबदारी घेतली आहे आणि या जबाबदारीचा या ठिकाणी षटकारामध्ये रूपांतर पाहायला मिळते. नेक्स्ट चेंडू विवेक यांचा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे परंतु ही ते मात्र आपण पाहतोय चांगला फटका. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पार टनटनाटन येतोय. चौकार. अफलातून फलंदाजी. पहिला चेंडू वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट आला. त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू डॉट आणि त्यानंतर मात्र आपला घेर चेंज केलाय.
पहिल्या घेरमधून चौथ्या घेरमध्ये गाडी चालवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये शेमडीचा बकासूर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच मॅन फ्रॉम हुकमी एक्का शेमडी संघाचा अक्षय साळुंगे. विवेक आता मात्र गोलंदाजीवरती कंट्रोल पाहायला मिळतोय आणि एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. लेगबाईच्या स्वरूपात पुन्हा एकदा पंच सांगतायत अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. बघता बघता या षटकातील 5 चेंडू टाकून चालत असून या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. विवेकचं कौतुक केले जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या अंकावरती. या शेवटच्या चेंडूवरती एक निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. परंतु फुलटॉस चेंडू हवेमध्ये झेल होईल का? 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसरं देखील या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट झालंय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 धावा. आणि इथून पुढे तिसरं षटक टाकण्यासाठी कोण येईल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी जाऊयात समालोचन कक्षामध्ये. थोडासा बदल केला जाईल. आमचे साथी समालोचक, आमचे मित्र आणि 22 गावचा एक गोड सुमधुर आवाज प्रदीपजी साळुंके सर यांच्याकडे. तोपर्यंत जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा की एमसीची चषक 2025 चा थरार. धन्यवाद. हॅलो, येस सर, थँक्यू सो मच. आपण मायक्रोफोनवरती आवाज ऐकत होतो, अगदी आपल्या हक्काचा आवाज, आपल्या पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनमधला आवाज, 22 गावचा आवाज. निवृत्ती शिंदे सर, मॅच शेवटच्या क्षणापर्यंत आली आणि शेवटच्या एका मोठ्या फटक्याने सामना क्लिअर केलाय, सामना जिंकलाय JMDCC शेमडी. पुढील सामन्यासाठी असतील खूप खूप शुभेच्छा. तर धावली संघ याने देखील चांगला प्रयत्न केला. आपल्याला देखील पुढील स्पर्धेसाठी आम्ही देतो शुभेच्छा. आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अक्षय साळुंके. प्लीज आपण देखील यायचं आहे. अप्रतिम बॅटिंग यार, अगदी पहिल्याच ओव्हरपासून अटॅक केला. मॅच थोडीशी अवघड बनली होती, परत सोपी केली, सोपं साधी केली आणि सामना जिंकलाय. JMDCC शेमडी फर्स्ट मॅच विन. अभिनंदन. या पुढील सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना, एका बाजूला जाधव उमरी टीम तर दुसऱ्या बाजूला कोरगळ. दोन्ही संघांदरम्यान मोठी लढत पाहायला मिळेल, कारण प्रवास असेल